समाजातील रंजल्या गांजल्याच्या सेवेतच खरी ईश्वर सेवा आहे अशा मतप्रवाहाला अनुसरून काम करणारा दुवा म्हणजे जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय दौलत नाना उमाजी शितोळे। रामोशी बेडर बेरड समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीला अनुसरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील समाजाचे एकत्रित नेतृत्व करून आरक्षणासाठी एक न्याय लढा उभा करण्यासाठी अहोरात्र मेहनत दौलत नाना शितोळे घेतात। याचा संपूर्ण समाज बांधवांना अभिमान आहे असे मत संपूर्ण समाज बांधव व्यक्त करतात। गेल्या वर्षी बेरड रामोशी यांच्या आरक्षणासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले असून सदर मोर्चाची प्रमुख मागणी ही रामोशी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी होती। या मोर्चात महाराष्ट्र शासनाने आश्वासन दिले होते की रामोशी समाजाच्या आरक्षणाबाबत लवकरच निर्णय घेऊ, परंतु आजतागत याबाबत कोणताही निर्णय झाला नाही। म्हणून जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून व दौलत नाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रभर संघर्ष यात्रा काढून त्याचा अंतिम शेवट बारामती या ठिकाणी झाला। सदर कार्यक्रमात भाजप पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले। सदर निवेदन मुख्यमंत्री महोदयपर्यंत पोहोचविले जाईल व यावरती भाजप सरकार सकारात्मक निर्णय घेतील असे मत गावडे यांनी व्यक्त केले। विविध समिती, आयोग, अभ्यासक, विचारवंत आणि मानववंश शास्त्रज्ञ यांनी सुद्धा त्यांच्या अहवालात बेडर बेरड रामोशी व तत्सम जमाती ह्या एकच असून या जमातींना अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा असे मत वेळोवेळी नोंदविले। याचा दाखला शितोळे यांनी मुलाखतीत दिला। जर आरक्षण देण्यास सरकार कुचकामी ठरत असेल तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। सदर कार्यक्रमात नवीन सदस्यांना पदे बहाल करण्यात आली। संघर्ष यात्रा 6 तारखेला आपण चालू केली ती, तर याच्यात 6 तारखेला चंदगडपासून कोल्हापूर या ठिकाणून आपण चालू केली। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जिल्हे घेतले होते, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्हा। आणि इथून आपण अधिवेशन काळामध्ये आपण मुंबईला जाणार होतो, पण अधिवेशन काळामध्ये ह्या ज्या मागण्या होत्या ही मागण्या घेऊन आपण मुंबईपर्यंत जायचं, पण त्या ठिकाणी हाय अलर्ट लागल्यामुळं अधिवेशनसुद्धा थांबवलं गेलं आणि त्यामुळे आपण परवा दिवशी निर्णय घेतला की बारामती या ठिकाणी आपण सांगता सभा घ्यायची। आणि खऱ्या अर्थानं ज्या 8 मागण्या आम्ही मांडल्या होत्या त्याच्यातल्या 7 मागण्या पूर्ण केलेल्या आहेत या सरकारनं। आणि सरकारला वेठीस धरणं, रामोशी समाज हा क्षत्रिय समाज आणि लढवाया समाज मानला जातो, तर ह्या समाजाला ही शोभत नाही। खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळेस सरकारला चॅलेंज करायचं त्यावेळेस आपण जातीनिशी रामोशी समाज करू शकतो। आज सरकारला वेठीस न धरणं ही आम्हाला हे आहे। आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी तात्यांनी जे शब्द दिला ते आम्हाला आमच्या बाबतीत सरकारने शब्द दिल्यासारखा आहे आणि आम्हाला सरकारवरती विश्वास आहे। या समाजाला मी रामोशी समाज असं म्हणतो। महाराष्ट्राच्या काही भागामध्ये यांना बेडर समाज असं म्हटलं जातं, काही भागामध्ये यांना बेरड समाज असं म्हटलं जातं। याच्यावर आत्तापर्यंत सरकारने 2 कमिशन नेमली आणि दोन्ही कमिशनने असा रिपोर्ट दिलेला आहे की हे तिन्ही बेडर असतील, बेरड असतील किंवा रामोशी असतील की हे तिन्ही एकच आहे। त्यांचा रोटीबेटी व्यवहार होतो, त्यांच्या देवदेवता एकच आहेत, त्यांच्या चालीरीती सगळ्यांच्या सारख्या आहेत। त्यामुळे यांची जी मागणी आहे ती यांची मागणी एवढीच आहे की महाराष्ट्र सरकारने याची शिफारस केंद्र सरकारला करावी आणि केंद्र सरकारने हा लोकसभेमध्ये विषय घेऊन हे तिन्ही लोक एकच आहेत असं म्हणून यांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्याव्यात अशी यांची ही मागणी आहे। आणि इतर राज्यामध्ये ह्या सवलती आहेत। आता ह्या आशयाचं त्यांनी निवेदन माझ्या हातामध्ये दिलं। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून ते निवेदन मला प्राप्त झालं। मी त्यांना शब्द दिला आहे की आज रात्री झोपण्यापूर्वी तुमचं हे निवेदन स्कॅन करून मेलच्या दरम्यान एक ईमेल करून CM साहेबांना पाठवण्यात येईल। याची दुसरी फॅक्स कॉपी त्यांना पोचली जाईल आणि उद्या सकाळपर्यंत त्यांच्याशी बोलूनही होईल। त्यामुळे आज रात्री निवेदन पोचेल। यात्रेला चांगल्या प्रकारे म्हणजे सहकार्य साथ मिळाली, म्हणजे पुरुषांची तर मिळालीच पण स्त्रियांची मिळाली। आणि आजपर्यंत नानांनी फक्त या संघर्ष यात्रा किंवा एवढे मोठमोठे आंदोलन केले, मोर्चे केले, याच्यामध्ये फक्त नानांनी एकच की महिलांची संख्या जास्त होती आणि त्या प्रकारे आता महिलाही चांगल्या प्रकारे येत आहेत। आणि ह्या संघर्ष यात्रेला पाठिंबा द्यायला सातावरून कामं सोडून त्यांचे 1 दिवसाचा रोज ड्रॉप करून त्या इथपर्यंत आल्यात, ह्यासाठी त्यांच्यासाठी मी आभार मानते त्यांचे। बस एवढंच आम्हाला पाहिजे की नानांबरोबर आम्ही आहोत की सगळ्यांनी राहावा, हा त्यांना विनंती आहे माझी आणि कायम